अध्यक्ष स्थायी समिती यांच्या अनुमतीनं मी सन 2026-2027 मुंबई महापालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाज आपल्या समोर सादर करत आहे. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी महानगरपालिकेचे अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी महानगरपालिकेचे माननीय महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे माननीय अध्यक्ष आणि महानगरपालिकेच्या सर्व नवनिर्वाचित माननीय सदस्यांचे प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. बृहन्मुंबई महापालिकेचा आयुक्त म्हणून सन 2026-27च्या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज आपल्यासमोर सादर करणे ही माझी जबाबदारी तसेच माझा बहुमान देखील आहे. आज आपण आगामी वर्षासाठी शहराच्या आर्थिक दिशेची रूपरेषा निश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहोत. एक अशी रूपरेषा जी आपल्या स्वच्छ, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मुंबईच्या सामायिक दृष्टिकोनाला पुढे घेऊन जाणारी आहे. हे अंदाजपत्र मुंबईच्या नागरी पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी, अत्यावश्यक नागरी सेवांच्या दर्जोन्नतीसाठी आणि संतुलित व शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी आपली सामूहिक बांधिलकी प्रतिबिंबित करते. हे अंदाजपत्र वित्तीय शिस्त आणि लोकाभिमुख प्रशासनाद्वारे चालणाऱ्या आपल्या आधुनिक, सर्वसमावेशक आणि काल सुसंगत महानगराच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीद्वारे आम्ही विविध क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती साधत असताना ऐच्छिक स्थैर्य ही कायम राखलेले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे खालील बाबींवर भर देणारी रूपरेषा: वित्तीय विवेक, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण यामधील गुंतवणूक, हरित भवितव्यासाठी शाश्वतता, आपत्कालीन परिस्थितीसाठी सुसज्जता, व्यवसाय सुलभता व सामाजिक उपक्रम आणि प्रशासकीय कार्यक्षमता. वित्तीय विवेक: सशक्त वित्तीय कल आणि दूरदर्शी धोरणांच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पाचे नियोजन अशा प्रकारे केले आहे की भांडवली खर्च हा महसुली खर्चापेक्षा जास्त असेल, ज्यामधून पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिकीकरण यावर असलेला आमचा भर प्रतिबिंबित होतो. अर्थसंकल्पीय अंदाज 2026-27 ची रूपरेषा: अद्ययावत सुधारित मुंबई महापालिका अधिनियम 1888च्या कलम 125 आणि 126 अन्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प 1, अर्थसंकल्प ब आणि अर्थसंकल्प ग बाबत प्राप्ती व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज पुढे विषित करण्यात येत आहे. अर्थसंकल्पाचे आकारमान: सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजाचे आकारमान रुपये 80,952 कोटी इतके प्रस्तावित असून ते 2025-26च्या 74,427 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या आकारमानाच्या तुलनेत 8.77% जास्त आहे. महसुली उत्पन्न: सन 2025-26च्या आर्थिक वर्षाचे महसूल उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज हे 43,159 कोटी इतके प्रस्तावण्यात आले होते. ते 43,478 कोटी असे सुधारण्यात आले असून
अंदाजामध्ये 8.38% म्हणजेच 3,718 कोटी इतकी वाढ झालेली आहे. दिनांक 31/1/2026 पर्यंत 34,033 कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन 2026-27 आर्थिक वर्षाकरिता अंदाजित महसुली उत्पन्न 51,510 कोटी इतके प्रस्ताविले असून ते सन 25-26 अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत 19.35% जास्त आहे. महसुली उत्पन्नाचे पुढील स्रोत आहेत आपले जकातीपोटी नुकसान भरपाई, विकास नियोजन शुल्क व अधिमूल्य, मालमत्ता कर, जल व मलनिस्तारण आकार, गुंतवणुकीवरील व्याज, पर्यवेक्षण आकार, राज्य शासनाकडून सहाय्य अनुदान, अग्निशमन दल, रस्ते व पूल खात्यांकडून प्राप्ती, रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्ती, अनुज्ञापन खात्यांकडून प्राप्ती आणि इतर. जकातीपोटी नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक वर्ष 25-26 करिता 14,398 कोटी व आर्थिक वर्ष 26-27 करिता 15,550 कोटी इतके उत्पन्न अंदाजलेले आहे. सन 31/1/26 पर्यंत 11,981 कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झालेले आहे. विकास नियोजन खात्याकडून प्राप्त होणारे उत्पन्न सन 25च्या आर्थिक वर्षामध्ये विकास नियोजन खात्याकडून प्राप्त होणाऱ्या महसुला पोटी 9,700 कोटी इतके उत्पन्न अंदाजले होते. ते 11,153 कोटी असे सुधारित करण्यात आले असून अंदाजामध्ये 54.99% म्हणजे 1,453 कोटी रुपये इतकी वाढ झालेली आहे. दिनांक 31/1/26 पर्यंत 8,138 कोटी इतके उत्पन्न प्रत्यक्ष प्राप्त झाले आहे. सन 26-27 या आर्थिक वर्षामध्ये विकास नियोजन खात्याकडून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज 12,050 कोटी इतके प्रस्ताविले आहे. मालमत्ता कर हा बृहन्मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असून मालमत्तांचे कर निर्धारण भांडवली मूल्याधारित कर प्रणालीनुसार करण्यात येते. कोविड-19च्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली भांडवली मूल्यातील सुधारणा सन 25-26 मध्ये लागू करण्यात आली असून अद्ययावत मुद्रांक शुल्क सिद्धगणकावर म्हणजेच रेडिरेक्टर रेट आधारित भांडवली मूल्यानुसार मालमत्ता कर देयके निर्गमित करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने सन 25-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये मालमत्ता करापोटी अंदाजलेले 5,200 कोटी इतके उत्पन्न आता 6,200 कोटी असे सुधारित करण्यात आले आहे. दिनांक 31/1/26 पर्यंत 4,812 कोटी इतके उत्पन्न प्रत्यक्ष प्राप्त झालेले आहे. सन 26-27च्या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता कराच्या उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज 7,000 कोटी इतके प्रस्ताविले आहे. जल आणि मलनिस्तारण आकार आकारापोटी आर्थिक वर्ष 25-26 करिता 2,363 कोटी व आर्थिक वर्ष 25-26 करिता 2,393 कोटी इतके उत्पन्न अंदाजले आहे. दिनांक 31/1/26 पर्यंत 1,333 कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झालेले आहे. गुंतवणुकीवरील व्याजापोटी आर्थिक वर्ष 25-26 करता 2,283 कोटी, आर्थिक वर्ष 26-27 करिता 2,572 कोटी इतके उत्पन्न अंदाजले आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिशेष रकमेच्या गुंतवणुकीकरता तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे गुंतवणुकीवर जास्त व स्पर्धात्मक व्याजदर प्राप्त झालेले आहे. त्यामुळे आगामी वर्षात 12.62% म्हणजे 288 कोटी इतका अतिरिक्त महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे. दिनांक 31/1/26 पर्यंत 2,100 कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झालेले आहे. राज्य शासनाकडून येणे असलेली थकबाकी बृहन्मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील राज्य शासनाच्या अखत्यारीतील विविध कार्यालयांकडून सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर इत्यादी पोटी दिनांक 31 जानेवारी 26 पर्यंत एकूण 10,948 कोटी
इतके उत्पन्न येणे बाकी आहे. यामध्ये राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानापोटी येणे असलेल्या 7,241 कोटी इतक्या रकमेचा समावेश आहे. गेल्या काही वर्षातील बृहन्मुंबई महापालिकेच्या खर्चाचा कल हा दीर्घकालीन सुविधांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने काटेकोरपणे अवलंबलेल्या धोरणाचे प्रतीक आहे. पायाभूत सुविधांची निर्मिती, आधुनिकीकरण आणि शाश्वत विकासाबाबतचे आमचे प्राधान्य भांडवली खर्चातील स्थिर वाढीतून अधोरेखित होते. त्याचबरोबर कार्यक्षमता, वृद्धीच्या उपाययोजना आणि वित्तीय शिस्त याद्वारे महसुली खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यात आलेले आहे. नाही, ते टेबल आहे, आपण टेबल वाचतो. हो, ते रिपिटेशन आहे. महसुली खर्चाच्या सुसूत्रीकरणाकरता आम्ही केलेल्या प्रयत्नांचा परिणाम स्वरूप सन 25-26च्या आर्थिक वर्षाकरिता महसुली खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज 31,204 कोटींवरून 28,227 कोटी असे सुधारित करण्यात आले असून सदर अंदाजामध्ये 2,946 कोटी इतकी घट झालेली आहे. दिनांक 31/1/26 पर्यंत 19,001 कोटी इतका प्रत्यक्ष महसुली खर्च झालेला असून तो 25-26च्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत 67.24% इतका आहे. सन 26-27च्या आर्थिक वर्षामध्ये महसुली खर्चाकरिता 32,698 कोटी इतके अर्थसंकल्पीय अंदाज प्रस्तावित करण्यात आलेले आहे. पुढच्या पानावरती बृहन्मुंबई महापालिकेचे प्रतिष्ठित प्रकल्प, पायाभूत प्रकल्पांचे बांधील दायित्व. हे जे प्रकल्प आहे, मुंबई मलनिस्तारण प्रकल्प, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मुंबई किनारा रस्ता दक्षिण प्रकल्प, मुंबई किनारा रस्ता उत्तर प्रकल्प, के पश्चिम पी उत्तर विभागातील मड व वर्सोवा दरम्यानचा पुलाचा आराखडा व बांधकाम, बृहन्मुंबई महापालिका हद्दीतील दहिसर पश्चिम येथील लिंक रोड ते मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील मीरा भाईंदर पर्यंत 45 मीटर रुंदीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम, पी उत्तर विभागातील मालाड पश्चिम येथील MDP रस्ता ते रायन इंटरनॅशनल स्कूल मालाड मार्गे रस्त्याला रामचंद्र नाल्यावरील वाहतूक पूल उन्नत मार्ग, LBS मार्गावरील L विभागातील कल्पना टॉकीज कुर्ला ते M विभागातील पंकेशाळा दर्गा घाटकोपर पर्यंतच्या पुलाचे बांधकाम, M पूर्व विभागातील महाराष्ट्र नगर जवळ सायन पनवेल महामार्गावरील T जंक्शन येथील उड्डाण पुलाच्या R1 व R2 चे बांधकाम, M पूर्व विभागातील महाराष्ट्र नगर जवळ सायन पनवेल महामार्गावरील T जंक्शन येथील उड्डाण पुलाच्या R1 व R2 चे बांधकाम, E विभागातील JJ रस्ता व बाबू सिद्दीकी पॉलिटेक्निक रस्त्याच्या संगमस्थानावरील पुलाचे बांधकाम, के पश्चिम आणि पी दक्षिण विभागाच्या सीमेवरील 36.6 मीटर रुंदीच्या DP रस्त्यालगत भगतसिंग नगरच्या मागील बाजूस गोरेगाव खाडीवरील वाहतूक पूल, के पश्चिम विभागातील जुहू वर्सोवा रस्त्यावरील CD बर्फीवाला मार्ग ते GBPD जंक्शन पर्यंतच्या उड्डाण पुलाचे बांधकाम, जी दक्षिण विभागातील महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉक्टर E मोझेस रोड आणि केशवराव खाडी मार्गावरील रेल्वे रुळांवरील 2 उड्डाण पुलांचे बांधकाम, आर मध्य विभागातील कोरा केंद्र बोरिवली पश्चिम येथील SV रोडवरील पुलाचे बांधकाम, जी दक्षिण विभागातील नेहरू विज्ञान केंद्राजवळ पूल भुयारी बांधकाचे बांधकाम, प्रमुख रस्ते आणि संगम स्थानांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण, बृहन्मुंबई महापालिका हद्दीतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील प्रवेश नियंत्रण प्रकल्प, जी दक्षिण विभागातील वरळी येथील साहित्य चाचणी प्रयोगशाळा व आस्फाल्ट प्लांट कार्यालयाचा पुनर्विकास, जलवहन बोगदे पाणी पुरवठा प्रकल्प, पिंजाळ प्रकल्प, मुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्याकरता प्रतिदिन 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा निर्क्षारीकरण म्हणजे डिसॅलिनेशन प्रकल्प, भांडूप संकुल येथील 2000 MLD क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प, मोठ्या जलवाहिन्यांची कामे पाणी पुरवठा प्रकल्प, गारगाई धरण प्रकल्प, पांझरापूर येथे 210 MLD क्षमतेचा
जलशुद्धीकरण प्रकल्प, मानोरी येथे प्रस्तावित जलउदंचन केंद्र चारको आणि पुणे महावीर नगर कांदिवली पर्यंत जलवहन बोगद्याचे बांधकाम, भांडूप कॉम्प्लेक्स येथे 2000 MLD क्षमतेचे शुद्ध जल उदंचन केंद्र, पिसे येथे 455 MLD क्षमतेचा उदंचन केंद्राचे बांधकाम, आर उत्तर विभागातील दहिसर चेक नाका येथे वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र, एम पूर्व विभागात 600 टेनामेंट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवनार गाव येथील मोकळ्या भूखंडाचा पुनर्विकास, एम विभागातील विक्रोळी पार्कसाईड लेआउट येथील महानगरपालिकेच्या मालमत्तेचा पुनर्विकास, एम पूर्व विभागातील 600 टेनामेंट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवनार गाव येथील भूखंडावर निवासी सदनिकांच्या बांधकाम करता एक रकमी निविदा, सायन रुग्णालय परिसराचा पुनर्विकास टप्पा 2, एल विभागातील संघर्षनगर चांदिवली येथे रुग्णालयाचे बांधकाम, राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास टप्पा 2, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा विस्तार, एस विभागातील भांडूप येथील मल्टी स्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय, सायन रुग्णालय परिसराचा पुनर्विकास टप्पा 1, मौजे बोईसर कांदिवली येथे शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम, सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास, MT अगरवाल रुग्णालय येथे कर्मचारी आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा निवासस्थानाचे बांधकाम, बायल नायर रुग्णालयातील मोडकळीस आलेली जुनी इमारत एल शेप लिनियर एक्सेलेटर निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची इमारत पाडून नवीन इमारतीचे बांधकाम, मांजरे येथे कर्करोगाकरता स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम, ई विभागातील चंद्रमणी बुद्धविहार मार्ग कामाठीपुरा येथे गौराबाई रुग्णालयाचा पुनर्विकास, सायन कोळीवाडा येथील वसतिगृह आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचे बांधकाम, कांजूरमार्ग येथे माता व स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम, मुलुंड येथील अगरवाल रुग्णालयाचा विस्तार, नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास, मांजरे येथील केबी भाभा रुग्णालयाचा विकास, ओशिवारा प्रसूतीगृहाची दुरुस्ती व पुनर्बांधणी, भगवती रुग्णालय संकुलाचा पुनर्विकास टप्पा 2, गोवंडी येथील मानवीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम, एकवर्थ कुष्ठरोग रुग्णालय, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, आश्रय योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी वसाहतींचा पुनर्विकास, मिठी नदी प्रकल्पाची कामे अर्थसंकल्प अ आणि ग, नद्यांचे पुनर्जीवन, उदंचन केंद्राचे बांधकाम आणि फ्लड गेटची सुविधा, शिरोडकर मंडईचा पुनर्विकास, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले मंडईचा पुनर्विकास टप्पा 2, टोपीवाला मार्केट शेडच्या जागी बाजार इमारती उभारणे आणि पी दक्षिण विभागाच्या उर्वरित जागेवर वातानुकूलित नाट्यगृहाचे बांधकाम टप्पा 2, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय भायखळा पूर्व येथे विदेशी प्राणी प्रदर्शनीचा विकास, नाहूर मुलुंड येथे सार्वजनिक सुविधांसह पक्षी प्रदर्शनीचे बांधकाम। अशा पद्धतीने मुंबई महापालिकेने प्रतिष्ठित आणि प्राधान्यपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी एकंदर 2,13,145 कोटी एकंदर, तसेच इतर खात्यांमधील आवश्यक कामासाठी 31,406 कोटी इतके बांधील दायित्व स्वीकारलेले आहे। बृहन्मुंबई महापालिका पायाभूत सुविधा बळकट करण्यावर आणि नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यावर भर देत असल्याने दिनांक 1/4/26 रोजीच्या एकूण 2,44,552 कोटी इतक्या दायित्वातून प्रतिबिंबित होते। बृहन्मुंबई महापालिकेकडे राखीव निधीमध्ये ठेवण्यात आलेल्या 44,824 कोटी इतकी रक्कम बांधील दायित्वापोटी विश्वासार्हता म्हणून आहे। तसेच उर्वरित 36,623 कोटी इतकी रक्कम विविध महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी संलग्नित करण्यात आलेली आहे। तात्पुरते अंतर्गत हस्तांतरण, अलीकडील वर्षात भांडवली प्रकल्पांमध्ये वाढ झालेली आहे। परिणामी भांडवली कामांच्या दायित्वामध्ये स्थिर वाढ होत आहे। या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांसाठी अखंडित प्रगती सुनिश्चित करण्यासाठी आणि आर्थिक वर्ष 24-25 चे लेखे अंतिम करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने तात्पुरत्या अंतर्गत हस्तांतरणाद्वारे 4,900 कोटी
इतका निधी उभारलेला आहे. पुढील काळासाठी 25-26च्या सुधारित अंदाजामध्ये 10,137 कोटी आणि 26-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 13,765 कोटी इतका निधी तात्पुरत्या अंतर्गत हस्तांतरणाद्वारे उभारण्याचे प्रस्तावित आहे. महसूल वाढवण्याच्या उपाययोजना. नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेमार्फत महसूल वाढवण्याकरता पुढील प्रयत्न करण्यात येत आहे. सुधारित एक वेळ अधिमूल्य धोरण, वन टाइम प्रीमियम पॉलिसी. बृहन्मुंबई महापालिकेच्या मक्त्याने दिलेल्या भूभागावरील इमारतींच्या पुनर्विकासातून अतिरिक्त तटक्षेत्र निर्देशांक आणि हस्तांतरणीय विकास हक्क म्हणजे TDR, पंजीबद्ध तटक्षेत्र निर्देशांक या पोटी निवासी वापरासाठी घेण्यात येणारे एक वेळ अधिमूल्य 5% 7.5% तसेच अनिवासी वापरासाठी 10% 12.5% इतके वाढवण्यात आलेले आहे. ही सुधारणा महसूल वाढवण्याचा एक महत्त्वाचा उपाय असून त्यामुळे महापालिकेच्या मक्त्याने दिलेल्या भूभागाच्या पुनर्विकासातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे. सन 25-26च्या प्रचलित धोरणाच्या तुलनेत 26 कोटी इतका अतिरिक्त महसूल प्राप्त झालेला आहे. विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली 2034 अंतर्गत निवासी सदनिकांची ऑनलाईन सोडत प्रणालीद्वारे विक्री. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 अंतर्गत बृहन्मुंबई महापालिकेला 426 सदनिका प्राप्त झाल्या आहेत. म्हाडाच्या धर्तीवर अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाकरता सदर सदनिका ऑनलाईन सोडत प्रणालीद्वारे विक्री करण्याचे प्रस्तावित आहे. ऑनलाईन सोडत यशस्वीरित्या पार पाडली असून त्यानंतर वाटप विक्रीची प्रक्रिया चालू आहे. सदर सोडत निकालानुसार एकंदर 2,151 पात्र अर्जदारांपैकी 373 अर्जदारांना यशस्वी विजेते ठरवण्यात आले असून 362 अर्जदारांची निवड करून त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आलेले आहे. पारदर्शकता आणि व्यापक लोकसहभाग सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने अशा सदनिकांची विक्री करण्याकरता ऑनलाईन सोडत पद्धतीचा उपक्रम राबवण्याची बृहन्मुंबई महापालिकेची पहिलीच वेळ आहे. यामधून सन 2025-26च्या सुधारित अंदाजामध्ये सुमारे 300 कोटी आणि सन 26-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 100 कोटी इतका महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या उद्दिष्टाला चालना देण्याबरोबरच महापालिकेच्या आर्थिक विकासाला योगदान मिळेल. याशिवाय पुढील 3 महिन्यात विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली अंतर्गत बृहन्मुंबई महापालिकेला अंदाजे 296 सदनिका प्राप्त होणे अपेक्षित आहे. सदर सदनिका विद्यमान धोरणानुसार खुल्या बाजारात विक्री करून त्यामधून सुमारे 150 कोटी इतका अतिरिक्त महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे. भूखंड भाडेतत्वावर देण्याकरिता लिलाव. बृहन्मुंबई महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज मंडई मुंबई व अस्फाल प्लांट वरळी येथील भूखंडाच्या अनुक्रमे 369 कोटी व 783 कोटी इतक्या किमतीच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या व्यतिरिक्त लोअर प्रयोग विभागातील 1546 भूखंड क्रमांक या बृहन्मुंबई महापालिकेच्या भूखंडाचा 1,348 कोटी इतक्या मूळ आधारभूत किमतीने लिलाव करण्याकरता निविदा प्रसारित करण्यात आलेली आहे. महानगरपालिका ग्रीन बॉन्ड्स, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, क्षार निर्मूलन प्रकल्प यासारख्या शाश्वत पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निधी उभारण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महापालिकेने ग्रीन बॉन्ड्स निर्गमित करण्याची योजलेले आहे. सदर उपक्रम भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांची म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स तसेच नेट झिरो या ध्येयाशी सुसंगत असून मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याची अंमलबजावणी त्यामुळे सुलभ होईल. पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासकीय या बाबींवर लक्ष केंद्रित करणारे संस्थात्मक गुंतवणूकदार आकर्षित होतील. शाश्वत विकासासाठी महानगरपालिका बॉन्ड्स निर्गमित करण्याबरोबरच सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून केंद्रीय अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प 2026 मध्ये अमृत 2 मिशन अंतर्गत अनुदानासह एकाच वेळी निर्गमित केलेल्या 1,000 कोटीच्या महानगरपालिका बॉन्ड्स करता 100 कोटी इतके अनुदान जाहीर केलेले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने क्रेडिट रेटिंग एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया यापूर्वी सुरू केली असून शाश्वत विकासाकरिता निधी उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिका ग्रीन बॉन्ड्स निर्गमित करण्याची पुढील प्रक्रिया चालू करण्यात येत आहे. इन्व्हिट्स बृहन्मुंबई महापालिकेचा आपला महसूल निर्माण करणाऱ्या मालमत्तांचे मुद्रीकरण करून म्हणजेच इन्व्हिट्सच्या माध्यमातून महत्वाच्या भांडवली प्रकल्पांसाठी निधी उभा करण्याचा मानस आहे. याद्वारे रस्ते, महानगरपालिका मंडळा, वाहनतळ, व्यावसायिक जागा इत्यादी उत्पन्न देणाऱ्या पायाभूत मालमत्तांचे मालकत्व व संचलन करून या माध्यमातून कर्ज न वाढवता किरकोळ तसेच संस्थात्मक गुंतवणूकदाराकडून निधी उभारण्यात येईल. हा निधी नवीन मालमत्ता खरेदी, विद्यमान कर्जाची परतफेड व प्रगती पथावरील मोठे भांडवली प्रकल्प पूर्ण करण्याकरता वापरण्यात येईल. करमणूक कर. महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियमात केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने यापूर्वी राज्य शासनाकडून आकारला जाणारा करमणूक कर शुल्क गोळा करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणांवर सोपवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत करमणूक करातून दिलेली सूट 16 सप्टेंबर 2017 पासून ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. सदर सवलतीच्या कालावधीनंतर मुंबई महानगरपालिकेतर्फे करमणूक कर वसूल करण्याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागात सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्तावास शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर अधिसूचना प्रसिद्ध होईल व त्या तारखेपासून करमणूक शुल्काची वसुली करण्यात येईल. जाहिरात मार्गदर्शक धोरण 2025 कलम 328 328 अ अन्वये जाहिरातींसाठी दिल्या जाणाऱ्या परवान्यांसाठीचे जाहिरात मार्गदर्शन धोरण 2025 नोव्हेंबर 25 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या नवीन प्रगत धोरणाद्वारे सार्वजनिक सुरक्षितता, सुरळीत वाहतूक तसेच शहराच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने जाहिरातींचे योग्य नियमन करण्याबाबत ठोस पावले उचलली आहेत. या नवीन मार्गदर्शक धोरणानुसार 40x40 फुटांपेक्षा मोठे जाहिरात फलक बसवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच पदपथांवर आणि इमारतींच्या गच्चीवर जाहिरात लावण्यास मनाई करण्यात आली असून अशा ठिकाणी नव्याने परवानगी देण्यात येणार नाही. अबाधित दृश्यमानता आणि रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने डिजिटल फलकांची प्रकाशमानता कमाल 3:1 इतकी मर्यादित होण्यात आलेली असून लुकलुकणाऱ्या किंवा धमचमणाऱ्या जाहिरातींना पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र आधुनिक जाहिरात माध्यमांचा विचार करून मॉल्स, मल्टीप्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यापारी इमारती तसेच पेट्रोल पंपावर LED जाहिरात लावण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. पेट्रोल पंप, रहदारीची ठिकाणी, टोल प्लाझा येथे किमान 20x20 फुटांच्या आकाराचे जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात आली असून 30x20 फूट आकाराच्या जाहिरात लावण्यास फलकास परवानगी देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार बांधकाम किंवा दुरुस्ती सुरू असलेल्या इमारतीच्या कुंपणांवर तसेच इमारतीच्या बाह्य भागावर व्यावसायिक व अव्यावसायिक जाहिराती लावण्यास मुभा देण्यात आली असून त्यासाठी निर्धारित अटींचे पालन आवश्यक राहील. विशेष म्हणजे प्रथमच या मार्गदर्शक तत्वामध्ये एकल व पाठपोट फलकांसोबत नाविन्यपूर्ण आकाराचे फलक जसे V किंवा L आकाराचे फलक तसेच त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी आणि षटकोनी आकाराच्या फलकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी वाहतूक पोलिसांचे नारफारकत प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक असेल. या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे बृहन्मुंबई महापालिकेस जाहिरात परवानगीद्वारा प्राप्त होणाऱ्या महसुलात वाढ होणे अपेक्षित असून यासोबतच मुंबईचे क्षैतिजिक नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहण्यास मदत होईल. फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र. मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया चालू आहे. खर्चाचे सुसूत्रीकरण. कोणत्याही खाते विभागातील अस्थापनीय रचना व त्यांच्या कार्यभाराची रचना, विविध कामाचे स्वरूप आणि ते पार पडण्यासाठी आवश्यक कौशल्य मनुष्यबळाची संख्या यावर अवलंबून असते. आजच्या संगणकीय युगात पूर्वीच्या कामाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झालेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या
कामाच्या सुधारित स्वरूपानुसार बृहन्मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अस्थापनीय रचनेचा फेर आढावा घेण्याचे प्रस्तावित आहे. या अनुषंगाने डिसेंबर 25 पर्यंत एकूण 27 खात्यांच्या आस्थापना अनुसूचित आकृतीबद्ध अद्ययावत करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पदांच्या अर्हतेचा आढावा घेणे, पदांच्या संख्येत घट किंवा वाढ करणे, समान स्वरूपाचे काम करणाऱ्या पदास समान पदनाम देणे, कालबाह्य झालेले भत्ते बंद करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. परिणामी बृहन्मुंबई महापालिकेच्या आस्थापना खर्चापोटी होणारा महसुली खर्च कमी होईल. सद्यस्थितीत सुरक्षित व अखंडित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका उड्डाण पूल, रेल्वेवरील पूल, पादचारी पूल आणि भुयारी मार्ग अशा एकूण 612 महत्वाच्या संरचनांची तत्परतेने देखभाल करीत आहे. ज्यामध्ये मुंबईतील 532 बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील पूल आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे MMRDA आणि MSRDC बृहन्मुंबई महापालिकेस हस्तांतरित केलेल्या पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील 80 पुलांचा समावेश आहे. संरचनात्मक लेखापरीक्षण आणि अंमलबजावणी सर्व पुलांच्या वार्षिक संरचनात्मक लेखापरीक्षणाच्या आधारे किरकोळ दुरुस्तीची, मोठ्या संरचनात्मक दुरुस्तीची आणि निष्कासन व पुनर्बांधणीची कामे बृहन्मुंबई महापालिकेतर्फे टप्प्याटप्प्याने हाती घेतली जातात. एकूण 101 कामे हाती घेण्यात आलेली आहेत. 24 कामे पूर्ण झालेली आहेत. मार्च 26 पर्यंत 23 कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आर्थिक वर्ष 26-27 मध्ये 31 कामे पूर्ण करण्यात येतील. आर्थिक वर्ष 27-28 आणि 28-29 मध्ये 23 कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महत्वपूर्ण उपलब्धी: गोखले रेल्वे पूल, सिंदूर रेल्वे पूल, विक्रोळी रेल्वे पूल, रे रोड रेल्वे रुळांवरील पूल आणि बांद्रे स्कायवॉक असे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले आहेत. हे सर्व प्रकल्प नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले असून त्यामुळे प्रवासी कालावधी आणि इंधनावरील खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत झालेली आहे. तसेच बेलासिस पुलाचे काम अंदाजित पूर्णत्व दिनांकाच्या 4 महिने आधीच प्रयत्नपूर्णरित्या पूर्ण करण्यात आलेले असून सदर पूल लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त घाटकोपर आणि विक्रोळी रेल्वे दरम्यान रेल्वे रुळांवरील पूल, स्थानिक टिळक पूल दादर आणि भायखळा येथील पूल यांची कामे बृहन्मुंबई महापालिकेमार्फत नेमलेल्या MRIDCL म्हणजे महाराष्ट्र शासन व रेल्वे मंत्रालय यांची संयुक्त भागीदारी एजन्सी मार्फत हाती घेण्यात येत आलेली आहे. मल्टीमोडल टनेल कनेक्टिव्हिटी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून मल्टीमोडल भूमिगत बोगद्यांचे जाळे प्रकल्प प्रस्ताविला आहे. ज्यामध्ये बहुस्तरीय बोगद्यांचे जाळे विकसित केले जाणार आहे. या बोगद्यांची आखणी एका स्तरावर वाहतूक आणि दुसऱ्या स्तरावर उपयुक्तता सेवा व वनविस्तारण प्रणाली अशा प्रकारे करण्यात आलेली आहे. ज्यामुळे या सुविधा मुसळधार पावसाच्या वेळी पूर प्रतिबंधक उपाय म्हणून देखील काम करतील. सदर कामाचा अंदाजित खर्च 6 किलोमीटर करता 4,392 कोटी म्हणजे प्रति किलोमीटर 732 कोटी इतका असून कंत्राट कालावधी 66 महिने इतका आहे. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणी, गृह आराखडा व विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करणे, निविदा प्रकल्प व्यवस्थापन तसेच प्रस्तावित बांधकामाचे पर्यवेक्षण या कामाकरता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारास 15/12/25 रोजी कार्यादेश स्वीकृती पत्र देण्यात आलेले आहे. महत्वाकांक्षी प्रकल्प: मुंबई किनारा रस्ता उत्तर प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोडला जोडणारा मार्ग. या प्रकल्पाचे संरेखन वर्सोवा अंतर्बदल ते दहिसर अंतर्बदल पर्यंत आहे. तसेच किनारा रस्त्यावरील माइंडस्पेस मालाड जंक्शन आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या गोरेगाव पूर्व येथील आरंभ बिंदूला जोडणारा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे मुंबईचे दक्षिण टोक आणि पश्चिम उपनगरे मुलुंड व ठाण्याशी जोडली जाते. संपूर्ण प्रकल्प जुलै 29 पर्यंत
पूर्ण करण्याचे नियोजले आहे. या प्रकल्पाकरिता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण, पर्यावरण वन वातावरणीय बदल मंत्रालय, कांदळवन कक्ष यांच्या आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच या प्रकल्पाकरता माननीय उच्च न्यायालयाने देखील परवानगी दिलेली आहे. सद्यस्थितीत उपयोगिता सेवा वगळण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम पर्यंतचा उन्नत मार्ग पश्चिम उपनगरामध्ये गतिमान प्रवासाकरिता मुंबई व भाईंदर शहरांना जोडण्याकरिता बृहन्मुंबई महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला असून या सिग्नल रहित मार्गामुळे वाहतूक सुकर होणार आहे. प्रतिदिन सुमारे 75 पॅसेंजर कार युनिट यांना लाभ अपेक्षित आहे. संपूर्ण प्रकल्प जानेवारी 29 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाकरिता देखील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण, पर्यावरण वन आणि वातावरणीय बदल मंत्रालय भारत सरकार, कांदळवन कक्ष महाराष्ट्र शासन यांच्या आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच या प्रकल्पाकरता माननीय उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. मुंबई किनारा उत्तर प्रकल्प आणि किनारा रस्त्याचा अंतिम भाग या प्रकल्पांकरता सन 25-26च्या सुधारित अंदाजामध्ये 2100 कोटी व 26-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 4700 कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड हा प्रतिष्ठित प्रकल्प 4 टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. टप्पा 3 अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे वसाहतीमधून जाणाऱ्या 13 मीटर व्यासाच्या भूमिगत जोड बोगद्याचे काम अंतर्भूत आहे. त्यामुळे भूमी अधिग्रहणावरील भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणामध्ये बचत होईल. तसेच पर्यावरणास धक्का पोहोचणार नाही. सद्यस्थितीत गोरेगाव मुलुंड उड्डाणपुलाचे 48% काम आणि बोगद्याच्या बांधकामाचे 18% काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प सन 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे म्हणजे गोरेगाव व मुलुंड यामधील प्रवासाचा कालावधी हा 90 मिनिटावरून 20 मिनिटे इतका कमी होऊन इंधन खर्चात देखील बचत होईल. तसेच कार्बन उत्सर्जनात देखील घट होईल आणि मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशकात सुधारणा होईल. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरता 25-26च्या सुधारित अंदाजामध्ये 1100 कोटी, 26-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 2650 कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. मूल खात्याकरिता 25-26च्या सुधारित अंदाजामध्ये 5515 कोटी आणि 26-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 9650 कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.